नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 4 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, क्रिकेटमध्ये भारताचे पहिले ट्रान्सजेंडर पंच म्हणजेच अंपायर कोण बनले आहेत? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच रितिका श्री. तर बघा, रितिका श्री हे भारताचे पहिले ट्रान्सजेंडर पंच बनलेले आहेत. ओके, तर भारतीय क्रिकेटमध्ये. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, क्रिकेटमध्ये भारताचे पहिले ट्रान्सजेंडर पंच म्हणजेच अंपायर हे रितिका श्री ठरलेले आहेत आणि तमिळनाडूमधील रितिका यांनी एप्रिल 2026मध्ये हा ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे. तर बघा, त्या तमिळनाडूच्या सालेम येथील रहिवासी आहेत. तसेच बघा, त्यांचे प्रशिक्षण हे त्यांनी तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पंच म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे. तर लक्षात ठेवा. चला प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. 2047पर्यंत भारताला $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी कोणी DPI@2047 रोडमॅप प्रसिद्ध केला आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच बघा, नीती आयोग. तर बघा, नीती आयोगाने 2047पर्यंत भारताला $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी DPI@2047 रोडमॅप प्रसिद्ध केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर महत्त्वाचा प्रश्न आहे. चला बघूयात आपण याबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या अहवालाचे नाव आहे बघा DPI@2047. बघा, समृद्धीचा रोडमॅप. तर बघा, नीती आयोगाच्या नीती फ्रॉन्टियर टेक हबने EK स्टेप फाउंडेशन आणि डेलॉईटच्या भागीदारीत हा रोडमॅप तयार केलेला आहे. तर बघा, याचे उद्दिष्ट काय आहे? तर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून 2047पर्यंत भारताला $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणे असे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, मध्य प्रदेशमधील शिवपुरी येथे अदानी विकास केंद्राचे उद्घाटन कोणी केले आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ज्योतिरादित्य सिंधिया. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मध्य प्रदेशमधील शिवपुरी येथे नुकतेच अदानी विकास केंद्राचे उद्घाटन केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण याबद्दल. बघा, मध्य प्रदेशमधील शिवपुरी या जिल्ह्यामधील बदरवास येथे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अदानी विकास केंद्राचे उद्घाटन केलेले आहे आणि याचा उद्देश काय आहे? तर बघा, हे केंद्र महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उपजीविकेला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, प्रोजेक्ट दंतक हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? तर बघा, नुकताच प्रोजेक्ट दंतक हा चर्चेमध्ये आहे. तर याचं उत्तर असणार आहे बघा BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या संस्थेचा प्रोजेक्ट दंतक हा उपक्रम आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचा उद्देश काय आहे? तर बघा, भूतानमध्ये रस्ते, हवाई क्षेत्र आणि दूरसंचार नेटवर्क यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध दृढ करणे हा यामागचा उद्देश आहे. तर उदाहरणार्थ बघा, भूतानमधील पहिला मोटारयोग्य रस्ता तयार करणे म्हणजेच अशा विविध प्रकल्पाचा विकास करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, नुकतेच गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन कोणी केले आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी नरेंद्र मोदी. तर बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन केलेले आहे. ओके, चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, हरदोई जिल्ह्यामधील मलव्वा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा एक्सप्रेसवेचे नुकतेच उद्घाटन केलेले आहे. तर बघा, हे उद्घाटन 29 एप्रिल 2026 रोजी एका भव्य समारंभामध्ये करण्यात आलेले आहे. तर बघा, उद्घाटक होते बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीमध्ये हा जो कार्यक्रम आहे तो पार पडलेला आहे. आणि बघा, या प्रकल्पाची लांबी आहे 594 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असून
तो उत्तर प्रदेशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे. तर लक्षात ठेवा. बघा हा जो मार्ग आहे तो पश्चिमेकडील मेरठला पूर्वेकडील प्रयागराजशी जोडतो आणि प्रवासाचा वेळ 10 ते 12 तासांवरून कमी होऊन साधारण 6 तासांवर येणार आहे. तर बघा एकूण खर्च किती झाला आहे ते पाहूयात आपण. तर या ग्रीनफील्ड कॉरिडॉरचे बांधकाम साधारणतः 36,230 कोटी रुपये खर्चून करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. कोणत्या राज्य सरकारने राज्य संकुचित बायोगॅस म्हणजेच CBC धोरण 2026 हे मंजूर केले आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच बघा महाराष्ट्र. तर आपले महाराष्ट्राने नुकतेच राज्य संकुचित बायोगॅस म्हणजेच CBC धोरण 2026 मंजूर केलेले आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो बघा, चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल 2026मध्ये झालेल्या म्हणजेच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा आर्थिक तरतूद म्हणजेच या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक वर्ष 2026-27 करिता 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि बघा या धोरणाचे उद्दिष्ट काय आहे? तर शहरांमधील सेंद्रिय कृषी आणि नगरपालिका कचऱ्यांचे संकुचित बायोगॅसमध्ये रूपांतर करून लँडफिलवरील अवलंबित्व कमी करणे आणि हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ओके. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. क्रिकेटमध्ये 800 चौकार मारणारा पहिला फलंदाज कोण बनला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे विराट कोहली. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर विराट कोहली हा 800 चौकार मारणारा पहिलाच फलंदाज बनलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा 24 एप्रिल 2026 रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना विराट कोहलीने 800 चौकारांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केलेला आहे आणि IPLच्या इतिहासामध्ये 800 चौकार मारणारा तो पहिलाच फलंदाज बनलेला आहे. तर बघा या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे शिखर धवन ज्याने 768 चौकार मारलेले आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे डेव्हिड वॉर्नर ज्याने 663 चौकार मारलेले आहेत. तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 7 आहे. थॉमस अँड उबर कप 2026 ही स्पर्धा कोठे पार पडली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे हॉर्नसन्स, डेन्मार्क. तर बघा डेन्मार्कमधील हॉर्नसन्स येथे थॉमस अँड उबर कप 2026चा जो आहे तो ही जी स्पर्धा आहे ती पार पडलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा चला बघूयात आपण याबद्दल. डेन्मार्क येथील हॉर्नसन्स येथे पार पडलेल्या थॉमस अँड उबर कप 2026 या बॅडमिंटन स्पर्धेचे खालीलपैकी विजेते आहेत. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ही एक बॅडमिंटन स्पर्धा आहे. तर बघा थॉमस कप पुरुषांमध्ये जिंकलेला आहे बघा. चीन अंतिम सामन्यामध्ये फ्रान्सचा 3-1 असा पराभव करून 12व्यांदा विजेतेपद चीन या देशाने जिंकलेले आहे. तसेच बघा उबर कप महिला यामध्ये दक्षिण कोरियाने अंतिम सामन्यामध्ये गतिविजेत्या चीनचा 3-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा भारतीय कामगिरी म्हणजेच भारताविषयी माहिती बघूयात या स्पर्धेबद्दल. तर बघा या स्पर्धेमध्ये भारतातील म्हणजे भारतीय पुरुष संघाने उपांत्य फेरीमध्ये मजल मारली होती आणि जिथे त्यांना फ्रान्सकडून पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि भारताला या स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळालेले आहे. ओके. तर लक्षात ठेवा. बघूयात आपण उबर कप. बघा उबर कपमध्ये PV सिंधू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ साखळी फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडलेला आहे. ओके. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 8 आहे. भारताचे 99वे रामसर स्थळ म्हणून कोणत्या अभयारण्याला घोषित केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा शेखा झील पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश. तर बघा उत्तर प्रदेशमधील शेखा झील पक्षी अभयारण्य याला भारताचे 99वे रामसर स्थळ म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा हे जे अभयारण्य आहे ते उत्तर प्रदेशमधील अलीगढ या जिल्ह्यामध्ये आहे आणि या घोषणेमुळे उत्तर प्रदेशमधील एकूण रामसर स्थळांची संख्या आता 12 झाली आहे. तर बघा हे जे रामसर स्थळ आहे म्हणजेच हे जे अभयारण्य आहे बघा ते सेंट्रल आशियन फ्लायवे वरील स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक महत्त्वाचा स्तंभ आहे. तर बघा येथे बार हेडेस गूस तसेच पेंटेड स्टॉर्क आणि विविध प्रकारची बदके हिवाळ्यात मोठ्या संख्येने येतात. ओके. तर बघा या सरोवराची निर्मिती 1852मध्ये अपारगंगा कालवा बांधल्यानंतर झालेली आहे. ओके. तर लक्षात ठेवा.
चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, कोणत्या देशाचे महान बास्केटबॉल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या देशाचे महान बास्केटबॉलपटू ऑस्कर श्मिट यांचे वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले आहे. तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच ब्राझील. तर ब्राझील या देशाचे ते बास्केटबॉलपटू होते. तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच 3 मे. तर बघा 3 मे रोजी दरवर्षी आपण जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस हा साजरा करतो. तर बघा याचा उद्देश काय आहे हा दिवस साजरा करण्यामागचा. तर प्रेस स्वातंत्र्याच्या मूलभूत तत्त्वांचा उत्सव साजरा करणे, तसेच जगभरातील प्रेस स्वातंत्र्याच्या स्थितीचे मूल्यमापन करणे आणि आपल्या कर्तव्यादरम्यान जीव गमावलेल्या पत्रकारांना श्रद्धांजली वाहणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तर बघा 2026ची थीम आहे बघा या दिवसाची, शांततेत भविष्याची घडण, मानवाधिकार, विकास आणि सुरक्षेसाठी पत्रकार स्वातंत्र्याला प्रोत्साहन. म्हणजेच बघा याचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो शेपिंग अ फ्युचर ॲट पीस, प्रमोटिंग प्रेस फ्रीडम फॉर ह्युमन राईट्स डेव्हलपमेंट अँड सिक्युरिटी. ओके, तर लक्षात ठेवा थीम. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कवर केलेले आहेत. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तर भेटूयात आपण